दिस इज अवर ट्रिक. ओके, सो हे ट्रिग्नॉमेट्री रेशोज लक्षात ठेवण्यासाठी इथे मी काही तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. ओके, सो ओ ए ओ हॅलो हॅलो आलो. ओके, सो ओ ए ओ हॅलो हॅलो आलो. सो हे सेंटेन्स जर तुम्ही लक्षात ठेवलं सो यू कॅन इझिली रिमेंबर ट्रिग्नॉमेट्री रेशोज. इन दिस व्हिडिओ वी आर सीन कलेक्टिवली ऑल ट्रिग्नॉमेट्री फॉर्म्युलीज. ओके, सो ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरमधले सगळे फॉर्म्युलीज आपण इथे पाहिलेत. ओके, सो नोट डाऊन ऑल दिस फॉर्म्युली अँड जे मी ट्रिक अँड टिप्स तुम्हाला सांगितले सो फॉलो दिस ट्रिक अँड टिप. सो डेफिनेटली यू कॅन रिमेंबर दिस ऑल फॉर्म्युली. Hello students, so today we are going to learn the trigonometry all formula. Trigonometry main points we have learned earlier. Okay, so you can refer the previous videos of trigonometry. Okay, but today we will see the collectively all formulae under the trigonometry topic. Okay, so trigonometry topic under जे काय all formulas आहेत, so today we will collectively see the all formulae in this video. So trigonometry ratios, so these are the first basic formula of trigonometry. Okay, so these are the 6 ratios अंडर द ट्रिग्नॉमेट्री रेशोज. ओके, सो हे जर ट्रिग्नॉमेट्री रेशोज जे बेसिक फॉर्म्युले तुमचे लर्न असतील सो यू कॅन इझिली लर्न द फर्दर फॉर्म्युली. ओके, सो ऑल फॉर्म्युलीज आर बेस्ड ऑन दिस. ओके, सो फर्स्ट दीज आर द बेसिक 6 ट्रिग्नॉमेट्री रेशोज. सो दिस इज अ ट्रायंगल, दिस इज अवर ट्रिक. ओके, सो हे ट्रिग्नॉमेट्री रेशोज लक्षात ठेवण्यासाठी इथे मी काही तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. ओके, सो ओ ए ओ हॅलो हॅलो आलो. ओके, सो ओ ए ओ हॅलो हॅलो आलो. सो हे सेंटेन्स जर तुम्ही लक्षात ठेवलं सो यू कॅन इझिली रिमेंबर ट्रिग्नॉमेट्री रेशोज. यू नो द ट्रिग्नॉमेट्री इज बेस्ड ऑन द राईट अँगल ट्रायंगल. ओके, सो राईट अँगल ट्रायंगल वी यूज इन ट्रिग्नॉमेट्री. ओके, सो देअरफॉर दिस इज राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल ABC. B is the 90 degree triangle, that is right angle triangle. So all are these are the sides. So hypo is nothing but the side opposite to 90 degree. So this is hypo. This is one of the side, this is another side. Okay, so आपण इथे थीटा अँगल A ॲज अ थीटा कन्सिडर केला आहे. ओके, सो साइड अपोजिट टू थीटा इज अपोजिट साइड, साइड ॲडजेसंट टू थीटा म्हणजे जवळची साइड दॅट इज ॲडजेसंट साइड अँड साइड अपोजिट टू 90 इज हायपोटेनस. ओके, सो तुम्हाला माहिती आहे सो व्हॉट इज अपोजिट साइड, व्हॉट इज ॲडजेसंट साइड अँड व्हॉट इज हायपोटेनस. ओके, सो आता आपण इतकं डिटेलमध्ये नाही बघणार. सो वी विल सी जस्ट all formulae we will overlook. Okay, so here O is stands for opposite side, A stands for adjacent side, H is stands for hypotenuse, and this is a trick. So this is the trick to remember trigonometry ratios. So trigonometry ratios लक्षात ठेवण्यासाठी इथे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. सो O A O हॅलो हॅलो आलो. ओके, सो O A O हॅलो हॅलो आलो. सो दिस इज फर्स्ट, these are the numerator values, these are the denominator values. Okay, so this is first O upon H is for sine, A upon H is for cos and O upon A this is for tan. Okay, so हे जर तुम्ही 3 फॉर्म्युले लक्षात ठेवला तर डेफिनेटली यू कॅन रिमेंबर ऑल दिस 6 फॉर्म्युले. ओके, सो इथेच आपण ही ट्रिक यूज करून हे आपण इथे फॉर्म्युले आपण लिहिलेले आहेत. ओके, सो साइन थीटा इज इक्वल टू O upon H, दॅट इज O upon H. cos theta is equal to A upon H, that is A upon H. tan theta is equal to O upon A, opposite upon adjacent. Okay, so हे जर तुम्ही 3 फॉर्म्युले लर्न केले सो these are remaining 3 are the reciprocals of this. sin theta चा reciprocal cosec theta, cos theta चा reciprocal sec theta, tan theta चा reciprocal cot theta. Okay, so just you remember these 3 formulae. Okay, आणि हे बाकीचे remaining 3 are the reciprocals of this. Okay, so O upon H चा रेसिप्रोकल H अपॉन O, A अपॉन A चा रेसिप्रोकल H अपॉन A, O अपॉन A चा रेसिप्रोकल A अपॉन O. रेसिप्रोकल मीन्स जो काय ओरिजिनल फ्रॅक्शन असेल त्याचा आपण उलटा फ्रॅक्शन घेतो. ओके, सो दॅट इज द रेसिप्रोकल. सो हे दिस 3 बेसिक ट्रिग्नॉमेट्री रेशोज फॉर्म्युले यू कॅन रिमेंबर विथ दिस ट्रिक. ओके, अँड रिमेनिंग 3 आर द रेसिप्रोकल्स ऑफ दिस 3. ओके, सो हे जर बेसिक 6 ट्रिग्नॉमेट्री रेशोज फॉर्म्युले तुम्ही इझिली जर यूजिंग दिस ट्रिक इझिली रिमेंबर करू शकलात, लक्षात ठेवू शकलात. सो फर्दर रिमेनिंग फॉर्म्युलीज आर व्हेरी इझी टू रिमेंबर. सो दीज आर द नेक्स्ट रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. ओके, सो दीज आर द रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. जसं आपण प्रिव्हियसली पाहिलं साइन थीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ कोसेक थीटा. ओके, अँड वाइस वर्सा कोसेक थीटा इज अ रेसिप्रोकल ऑफ 1 upon sin theta. Okay, so cos theta is equal to 1 upon sec theta. So these are the reciprocals of each other. Vice versa, sec theta is equal to 1 upon cos theta.
tan theta is equal to 1 upon cot theta, vice versa cot theta is equal to 1 upon tan theta. Okay, so these are the reciprocals of each other. So vice versa आपण these are the formulae. Okay, जशी रिक्वायरमेंट असेल क्वेश्चनमध्ये we will use according to that the reciprocals of trigonometry ratio. So these are important reciprocals, therefore I mark here star. Okay, theta is equal to sin theta upon cos theta, vice versa cot theta is equal to cos theta upon sin theta. So these are the reciprocals of each other. So when we solve the trigonometry prove that questions, we use these ratios. Okay, so हे फार महत्त्वाचे आहे, therefore I have mark here star. Okay, so carefully note down this formulae. Okay, these are the very important formulae. These are some additional formulae. Okay, so you know the sin theta and the cosec theta are the reciprocals of each other, therefore sin theta into cos theta, so dot here, dot is nothing but the multiplication. So sin theta into cos theta is equal to 1, cos theta into sec theta is equal to 1, tan theta into cot theta is equal to 1. Okay, so हे एकमेकाचे reciprocal असल्यामुळे the multiplication of the reciprocals is equal to 1. Okay, so they get cancelled to each other, therefore we will get the answer as a 1. Okay, so these are also formulae we use in trigonometry prove that question. So trigonometry prove that questions मध्ये सुद्धा आपण हे formulae use करतो as per our requirement. Okay, so note down these also important formulae. These are the three triangles of standard angles. Okay, so this is first triangle 30, 60, 90. So 30, 60, 90, in this triangle we use the triplet 1 root 3 2. Okay, so opposite to 31, opposite to 60 root 3, opposite to 92. So that is opposite to 31, opposite to 60 root 3, opposite to 92. Okay, so हा ट्रायंगल यूज करून जे प्रिव्हियसली आपण ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ बेसिक रेशोज आपण पाहिले, सो त्याच्यामुळे ह्या व्हॅल्यूज तुम्ही पुट केल्या की यू कॅन फाइंड आउट द ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स. ओके, सो दिस इज 45, 45, 90 degree triangle. Okay, in 45, 45, 90 degree triangle we use a triplet 1 1 root 2. So opposite to 45 1, opposite to 45 1, opposite to 90 root 2. Okay, so these are two equal angles, therefore these are two equal sides. Opposite to 45 1, opposite to 45 1, opposite to 90 root 2. So using previously basic trigonometry ratios formula use करून आपण 45 चे sin 45, cos 45, tan 45 आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, सो दिस इज द थर्ड trigonometry triangle, that is 0 90 90 degree. Okay, so in 0 90 90 degree triangle we use the triplet 0 1 1. So opposite to 0 0, opposite to 90 1 1. So इथे पण दोन इक्वल अँगल्स असल्यामुळे दोन इक्वल साइड्स आहेत. ओके, so actually this triangle is practical not possible, so we are just assuming this. Okay, so this triangle is practically not possible. So 0 degree angle आपण नाही दाखवू शकत, पण जस्ट इथे आपण ॲज्युम केलेलं आहे. सो दिस ट्रायंगल वी जस्ट ॲज्युम. ओके, सो हे तीन बेसिक ट्रिग्नोमेट्री ट्रायंगल्स ऑफ स्टँडर्ड अँगल्स हे जर तुम्ही ट्रायंगल जस्ट लक्षात ठेवले आणि हे ट्रिपलेट्स लक्षात ठेवले, सो युजली यू कॅन फाइंड आउट द ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स. सो ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स यू कॅन इझिली फाइंड आउट यूजिंग बेसिक ट्रिग्नोमेट्री रेशोज फॉर्म्युली. ओके, so just put down these values and you can find out the corresponding trigonometry ratios of standard angles. Okay, so these are the three basic trigonometry identities. Okay, so first sin square theta plus cos square theta is equal to 1. Okay, 1 plus tan square theta is equal to sec square theta, 1 plus cot square theta is equal to cosec square theta. Okay, so these are the first three basic identities formula. So from this first formula again we can form these two formulae. Okay, so sin square theta is equal to 1 minus cos square theta, cos square theta is equal to 1 minus sin square theta. Again these formulae we can convert into these two formulae. Tan square theta is equal to sec square theta minus 1, 1 is equal to sec square theta minus tan square theta, and 1 plus cot square theta is equal to cosec square theta. So these are again converted into these two formulae. Cot square theta is equal to cosec square theta minus 1, 1 is equal to cosec square theta minus cot square theta. The basic three identities, and these are the additional 6 identities. Okay, so in prove that questions as per your requirement you can use these identities. Okay, so how to remember these? So sin cos तुम्हाला पेअर माहिती आहे, सो रिमेंबर द पेयर्स. ओके, sin cos पेयर तुम्हाला माहिती आहे, सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दिस इज द इझी फॉर्म्युला टू रिमेंबर. ओके, सो या दोघांमध्ये तुमचं कन्फ्युजन होतं. सो को रिमेंबर को पेयर अँड द रिमेनिंग टॅन सेक इज द रिमेनिंग पेयर. ओके, सो जे 6 ट्रिग्नोमेट्री रेशोज आहेत त्यापैकी फर्स्ट पेयर इज ऑफ साइन कॉस,
second is for coco, cot and cosec, and remaining is of tan and sec. ओके, सो हे 3 फॉर्म्युले तुम्ही इझिली रिमेंबर करू शकता. ओके, सो हे 3 बेसिक आयडेंटिटीजवरून हे ॲडिशनल 6 आयडेंटिटीज फॉर्म झाले. इन दिस व्हिडिओ वी आर सीन कलेक्टिवली ऑल ट्रिग्नॉमेट्री फॉर्म्युलीज. ओके, सो ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरमधले सगळे फॉर्म्युलीज आपण इथे पाहिलेत. ओके, सो नोट डाऊन ऑल दिस फॉर्म्युली अँड जे मी ट्रिक अँड टिप्स तुम्हाला सांगितले, सो फॉलो दिस ट्रिक अँड टिप. सो डेफिनेटली यू कॅन रिमेंबर दिस ऑल फॉर्म्युली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो विल सी नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.